एरवावी एरवावी. चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? 1 2 साडे माडे टीप. बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आसपासच्या सगळ्या नवलाईला भेटा आणि हॅलो म्हणा. 1000 पायांची गोम असो की बेडूक तांबट पक्षी असो की सूर्याच्या प्रकाशात नांदणारे कुणीही, प्रत्येकासाठी पृथ्वी हेच घर आहे. आसपासच्या सगळ्यांना भेटून गप्पा मारा. आणि हो, स्वतः तुम्हीसुद्धा या सगळ्यांमध्ये आहातच की. ऐकूया गोष्ट सूर्य आला. ओरिजिनल स्टोरी हॅलो सन बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे राजीव ऐप. अतिशय सुंदर चित्रांकन राजीव ऐप यांचंच. मराठीत अनुवाद जुई कुलकर्णी. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. खिडकीतनं बाहेर बघणं चाललंय. सटाक फटाक सटाक छप 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 छप. हॅलो सूर्या. हॅलो डबके भाऊ. फचा. ओ सॉरी हं. हॅलो बेडूक बुवा. हाय गोगलगाय ताई. सलाम शंखवाल्या गोगलगाय बाई. दुपारच्या उन्हात छान वाटतंय ना गोमूताई. झोप आली का रे लाजाळूच्या रोपा. टाक 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 टाक. काय कसं काय तांबट भाई. नमस्कार कोळी बुवा. अहो पतंगराव राम राम. हॅलो कोणी आहे का इथे. हॅलो छान छान छोटुकल्या रान फुला. हा. आणि या तर लहानग्या बी ताई. या बीला मोठेपणी कोण व्हायचं असेल बरं. शिंपी पक्षाच्या घरट्या कसा आहेस तू. तुझ्यात ही 4 लहान लाल अंडी आहेत ना, त्यामुळे मी तुझ्यापासून जरा अंतर ठेवूनच राहतोय बरं. म्हणजे पक्षी आईबाबा अजिबात अस्वस्थ होणार नाहीत. ठीक आहे ना. ओ सातभाई बुवा जेवण झालं का नाही. हॅलो लांब टोकदार तपकिरी तोंडाचे आणि लोमत्या लटकत्या कानांचे अजबराव. हल्ला बोल. या हो इकडून या. विचित्रराव कुठले. टाक 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 चिर 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 डराव डराव डराव. आणि या लबाड लहानग्याने बाबांचाच पाय पकडून तो घरी आलाय. आणि आई विचारतीये कोण लबाड मुलगा आलाय चिखलात खेळून. ड्राव. किती सुंदर गोष्ट होती निसर्गाबरोबर हाय हॅलो करण्याची. तुम्हाला ही आवडलं ना. गोष्ट संपली. पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना. मग या www.booksthatspeak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.